ठेवा मानमोडे साहेब फोन मग. हो, मी आता भूषण वावरातून आला की त्याला विचारपूस करून तुम्हाला सकाळी सकाळीच फोन करतो. काहीच विषय नाही. हो, देऊन टाकू मग 7,000 मध्ये फायनल करून टाकू मग. फक्त आता त्याची वाट आहे, येऊनच राहिला असेल ती वावरातून. ते आला की सांगतोच तुम्हाला सकाळी. सकाळी म्हणते ते येणं रात्रीतून नाही विचार बदलाव काही का नाही का नाही त्याला म्हणलं आता येऊ दे बा मी वाट पाहतो. नाही मी काय म्हणतो आपलं शिवलाल भाऊ अजूनही मी अर्धा एक तास थांबतो अजून काही झोपत नाही 10 वाजले आता फक्त. तो आता येईनच ना भूषण आला की मला फोन करा मी जागच आहो. काय होते काय नाही सांगून द्या मग वाट पाहायचं कामच नाही. इंका आला ना भूषण अरे भूषण इकडे इकडे बरं झालं आला का ये इकडे इकडे हो ये बरं जरा असं पटकं सांगून देते यायले म्हणा आता बोलतो म्हणा तुम्हाला फोन करतो म्हणा 5 मिनिटात. मानमोडे साहेब भूषण आलेला आहे मी बोलतो त्यासोबत काय म्हणते त्या क्लिअर करून सांगतो तुम्हाला फोन. ठेवा आता तुम्ही आला का वावरातून. ते सायकल आणली का सायकल आपली ती सायकल वावरात आहे देवलाल काकाच्या वावरात आहे मी आता लाराच्या गाडीवर आलो. वावरात काय ठेवली रे बा घेऊन यायची असती ना. हे आता शांतना भाऊचा मेवना आहे का नाही त्याच्या पोराला पाहिजे म्हणजे सायकल इकत प्रोजेक्टसाठी. तर त्याला ते इकायची आपल्याला हो तर ते सकाळी जाऊन लवकर घेऊन येतो. आम्ही ते सायकलच्या मागून करून लागली म्हणलं लोक अरे म्हणलं बा हे बा मी सायकल इकत नाही. ते देवलाल काका यासाठी पाहिजे आता मी इकली द्यायला ते 3,000 रुपये इकली मी. काय कसा करून राहिला तू तिकडे तिकडे बाहेर सौदे नको करत जाऊ. तू कसं काय करून राहिला. अरे महत्वाचं काम आहे इकडे देवलाला काय काम आहे एवढं. दुसरी घेता येते त्याला. नाही म्हणून बसलो ना मला तर काल त्या मामाला त्या भाच्यानं 5,000ची मागितली होती. तरी मी दिली नाही पण काकाला 5,000 3,000 काऊन दिली. मग घरातल्या घरात राहते बा आपल्या डोळ्यासमोर राहते. मग सायकल 10,000 दिले ते कोणाला देत नाही मी. जमलं नाही का आता याचं 15,000 रुपये म्हणा लागत. हो रे भाऊ म्हणलं हे बा राहू दे भूषण राहू दे म्हणलं शांताराम भाऊ राहू दे म्हणलं आम्हाला घरीच पाहिजे बाबा. आता ही अटरते वाटते बा आता. अरे म्हणलं बा तसं नाहीये कसं झालं जरासं कामासाठी होती म्हणून ते मागून राहिला. जाऊ द्या ना आता 7,000 म्हणते ते देऊन द्या ना 7,000 नाही बाबा ते कसं आमच्या म्हणजे यायची आठवणीतली सायकल आहे ते. मग आम्हाला म्हणजे किती दिवसापासून आमच्या डोळ्यासमोर आहे. इकत नाही म्हणलं भाऊ राहू दे भूषण इकू नको म्हणलं ते वाटते नाही का. हो 15 झालं वाटते. अरे बा मी काय म्हणतो ऐकत जा जरासं. एखाद्या वक्ती माणसानं कमी पडलं पाहिजे कोणाच्या आपल्या सायकलचं नाव होते पुढे. पैसे काय आहे आता आले की उद्या जाते तर मग सायकल हे पा आपली कशी आहे जुनी आहे आठवणीतली आहे. मग अशा गोष्टी इकाव नाही वाटत माणसाला याची किंमत नसते होत अशा वस्तूची. आम्हाला इकायचीच नाही म्हणलं बाबा शांताराम भाऊ. ते गोष्ट खरी आहे म्हणा कसं असते याली किंमतच नसते आपली वस्तू आहे लय दिवसाची आहे मनात असते ते. पण शेवटी कसं त्याचं एक हे होऊन राहिलं म्हणजे त्याचं म्हणजे एक नाव होऊन राहिलं त्या गोष्टीचं. कारण की शिवलाल टोयगुडी सायकल बा एवढ्या उच्च स्तरावर आता नवीन सायकला तशा बनवून राहिल्या. म्हणून म्हणलं गिनीज बुकात नाव जाऊ शकते. तर म्हणून म्हणलं देऊन टाका तुम्ही. हो भले 10 नाही 15 मनात दिले 15 जर घेत असेल तर घेऊ द्या. काय हरकत आहे. तुमचा फायदा त्याचा बिचाराचा फायदा. काय बाबा पण मनच नाही होऊन आलं का कसं करू म्हणलं काय काय भूषण काय कसं म्हणतं. आपण ते 15 नाही 20 नाही ते आपल्या देवलाल काका दिल ना मी. बरं जाऊ द्या मग आता तुमचा कोणाचा विचार नाही का जा राहू दे मग आता. हो जाऊ दे देवलाला देऊन टाकते आणि असं कर नाही तर मग हो एक फोन ते आता मानमोडेला लावाच लागणार आता मामेवण्याले. हो त्याला एवढं सांगून दे म्हणा बेभाव सांगून दे त्याला. हो त्याला म्हणा 15,000 देतो मी. म्हणजे जर 15,000ची नाहीच म्हणते ती म्हणजे मग कसं बिना औषधाचं खांडू पटून जाते. जाय तिकडे मग. तसं करतो मग म्हणजे मग घेणारही नाही का. चालते तसं मग करा मग फोन त्याला 15,000 रुपयाचं देतो म्हणा. नाही तर मग काही देत नाही म्हणा म्हणजे मग कॅन्सल होते जाय तिकडे इकाचं कामही नाही. काय माणूस आहे का कसं आहे बा ते 15 नाही म्हणन ना कसं 7 देऊन राहिला ते देवलाले म्हणा बा तू दुसरी घेणं. नाही इकायची नाही म्हणलं आपल्याला इकायचीच नाही. हो फक्त आता तुम्ही त्या यायला साहेबाला फोन करून द्या 15,000 सांगून द्या डायरेक्ट किंमत. म्हणजे मग ती नाही म्हणती विषय मोकळा होईल. तर ज्या निरा बयाळ पोट्टा आहे काय करा. हो जाऊ द्या आता. नाही तर नाही बरं जाऊ द्या करा फोन त्याला म्हणा. हो 15,000 म्हणा डायरेक्ट. हो लागली लॉटरी तर लागली. करा फोन. आला म्हणलं जवळ माझा फोन आता. हो काय म्हणते ते पोट्टा आता काय सांगा आता नाही का त्याच्यावर आहे सगळा खेळ आता. पाहू काय म्हणते. बोला म्हणलं जवळ काय म्हणते मग काय झाला निर्णय मग. हो येऊ का मग उद्या सकाळी. काय निरा घोरत झाला ना मग काय एखादा खेटर एखाद्या पायात नाही यायच्या घरात 3 विचारायची. हो आता शिवलाल म्हणते इकायची बायको म्हणते नाही इकायची पोरग म्हणते मी इकली म्हणजे काय सांगा काय करा. एक म्हणते येल एक म्हणते बेल तिसरं काढून राहिलं तेल. ते काय सांगा लागते आता. हो ना आता 2 मिनिटात मारा दुसऱ्या दिवशी बिलकुल एका ताटात जेवते ते. हो ना ते आहे म्हणा बरोबर. पण मग काय निर्णय झाला का म्हणलं मग काय इकतो का नाही म्हणते मग कसं म्हणते मग. लय तानातुनी झाली ते पण शेवटी मी द्यायला एका जागी बसवलं म्हणलं बापा कसं काय करायचं तर. आता त्यानं मग एकच आकडा सांगितला 15,000 घेत असेल तर घ्या म्हणे नाही तर आम्हाला इकायचीच नाही म्हणे. 15,000 रुपये 15,000 बाबा काय म्हणजे काय सायकल होईना म्हणा भाऊ ते सायकल होणार आहे म्हणा. ते पाय बा मग शेवटी. हो तुला पटत असेल तर घे नाही तर राहू दे सोड पिच्च्या कंदील बुड्याची पाहिजे मग. हो त्याची आहे काय करू मी ते भंगारी काल जाऊ का मी. नाही ते नाही पाहिजे पण हेच जर असं चांगल्या कंडिशनची होती मी पाहिलेली होती एक तर ते खादोडे साहेबाच्या घरापुढे. जे आपल्याला मॉडेल पाहिजे ते होतं ते. काय असं करा मग. हो त्याला असं म्हणा ना 2,000 वाढून दे म्हणा 9ची दे ना म्हणा. इतकं असते का म्हणाला का काही येईल का. इतकं तानातून नका करत जाऊ म्हणा अडती नका पाच जाऊ. आता पाय मग आता शेवटी ते तर काही देत नाही मग त्याच्या अंदर. हो मग आता कंदील बुड्याची नाही म्हणतो मग राहू दे मग आता काय तू दुसरं पाय मग. पण आता पोराच्या शिक्षणासाठी थोडंसं 2-4 हजार मागं पुढे पाहिलं नाही पाहिजे. इतका खर्च करतो तू तर ना मग म्हणूनच मी आता त्याच्यासाठीच तर माणसाचं मन घेऊन राहिलं. हो जाऊ दे तिकडे. हो जाऊ दे 1-2 तुकडे नाही का. हो तरी 3 लाखाचा 2:45 वाजते. जाऊ दे तिकडे. हो त्याला म्हणा बा देऊन टाक म्हणा. हो आता काही विषय करू नको म्हणा. आता याच्यापेक्षा काही अजून आता ताणू नको म्हणा.
बरं बरं हो सांगतो मी त्याले. मी बाहेर आलतो जरासा. मी म्हणलं कसं बोला आणि कसं नाही त्याचे देखता. हो ते म्हणजे निर्णय घेऊन सांगा मला. मी सांगतो मग त्याले. म्हणतो बा 15 कशी तरी आता पोराच्या शिक्षणाच्या देऊन राहिला ते. हो सांगतो मग त्याले. आपण अकडून राहिले ते आता. आपण काय आता जाऊ द्या. हो, शिक्षणासाठी आपण पाहत नाही. हो, देऊन टाका त्याले. म्हणा देऊन देतो म्हणा. सोक्ष मोक्ष 15,000 घेऊन सकाळी येतो. आणि फक्त ते काय मामा लुटरे म्हणे म्हणते ना. हो त्याला आत्ताच फोन करा म्हणा. तुमच्या देखताच त्याला फोन करून घ्या आणि त्याचं कॅन्सल मारून द्या. नाही तर ती आता अजून सकाळी मावायच्यावर. हो तेच म्हणलं. ते आताच क्लिअरच करून टाकतो ना. 15 म्हणल्यावर ते काय आले ते 5,000चीच मागेन ते. हो, बोलतो मी त्याला सांगून देतो. क्लिअर विषय करून टाकतो. तू सकाळी ये, सकाळीच घेऊन जा फक्त. जास्त उशीर करू नको. नाही नाही, बिलकुल बिलकुल आलोच समजा मी. हो सकाळी येतो मी. हो झाकीचं. हो ठीक आहे ठेवा मग ठेवा. अरे बापा रे, सांगा आता काय करा. हो, आपल्याकडे 15 नाही म्हणून आता 15 होऊन राहिले तिथं. सांगा आता, नाही द्यायची आली पाहिजे. अहो आता आहे. हो आपण तुमच्या देखतच बोललो ना. हो तरी त्याला आपण म्हणलं बा तू इच्छा असेल तर घे नाही राहू दे. आता त्यानं हो म्हणल्यावर आता करतं काय. आता तर द्यास लागेल ना आपल्या. आपण हो म्हणल्यावर. हे पहा भूषण, हो, जाऊ दे. देवलाल काकाले फोन करून दे. त्याला म्हणा असं असं झालं म्हणा. बोलले की आम्ही की ते दिले गेले म्हणा सायकल. 15,000 घेऊन राहिला म्हणा. काय करा म्हणा. मग आता फायदा होत असेल तर. बरं मग तसंच करावं लागणार. आता काय करता आता नाही का. हो पण यातले 3,000 रुपये मी देवलाल काकाला देईन आता. हो एरिया आता जास्त किमतीची गेली तर त्याला म्हणतो बा तुम्ही एखादी 3,000 जुनी एखादी कोणाची घेऊन घ्या. जाऊ दिलं का जाता. हो एरिया आता आपली 15ची गेली. जाऊ दे आता काय तसं तर नाही इच्छा पण आता द्यास लागेल नाही का. बरं देऊन दे त्याला फोन करून दे. जाऊ तिकडे. झालं ना मग आता फायनल. तर उद्या सकाळी येऊन राहिला ते. सायकल तू वावरातून लवकर घेऊन येजो आणि लवकर त्याला रवाना करून टाकू आपण. आणि फक्त एक त्या मामाला फोन लावा म्हणे बा ते. हो म्हणजे कसं त्याला आपण हो म्हणलं म्हणे तुम्ही. हो कदाचित नाही हो नाही अजून काही तुम्ही निर्णय दिला नाही तर त्याला एक खेप देऊन द्या. नाही तर मग अजून ते येऊन टपकाचा इथं सकाळी. तर त्याला काय सांगा नाही का. हो त्याला जर म्हणलं 15ची तर त्याला वाटायचं खोटं बोलते नाही का. हो त्याला म्हणतो इकतच नाही म्हणतो मी. हो जाय तिकडे. म्हणजे कसं विशेष नाही आम्हाला इकणंच नाही बा. बस तसंच सांगतो. एरी काही ते काय 15ची घेऊन लागते. 5 मधली ते काही पैसे ठेवा जोगताय. तर त्याला सरळ सांगून दे म्हणा विकणंच नाही म्हणा आम्हाला. बरं तसं करून टाकतो नाही का. हो त्याचं क्लिअर करून टाकतो. हो जाय तिकडे. हो भूषण तू लावून देते देवलाले फोन. मी लावून देतो इकडे मामा लुटरीले. कोणची बेल वाजून राहील तुमच्या. आणू का म्हटलं चार्जिंगला लावलेलं आहे ते. हो ते काय शिवलाल लिहून येते त्याच्यावर. जमलं वाटते नाही का. हो हो आला शिवलालचा फोन. अरे मग आण ना लवकर. घेऊन ये लवकर ते. अरे भाची हो झोपले का रे. या लवकर या. बोला मामा बोला म्हणलं. उचलला बोला. हॅलो. हां बोला शिवलालजी. बोला बोला. हां काय काय म्हणते मग. काय झाला पोराचा विचार. झालं निर्णय बरोबर. काय इकायची का म्हणलं मग. हो त्याच्यासाठी फोन लावला. हो म्हटलं बा तुम्ही आश्वर राहायचा. तुम्हाला म्हटलं तुम्ही सांगतो बा. हो आत्ता झालं वावरातून. हो विषय काढला. हो जरासं कसं ऐकून नाही राहिले का. हो ते कसं आमचा निर्णय झाला मग ते इकायचंच नाही बा. हो कारण की लय आपली म्हणजे जुनी आहे ती सायकल आणि कसं मनात भरलेलं आहे. म्हणून ते काही आपल्याला इकायचंच नाही. वाटलंच ना म्हणले ते. कसं 1-2 हजार रुपये वाढन कसे म्हणून तुम्ही आता पोट्ट्याचं नाव घालून राहील तुम्ही. हो इकणं तर आहेच तुम्हाला. पण ते आता काहीतरी बहाणा करून राहील तुम्ही. कोणी दुसरं गिऱ्हाईक सापडलं का. कोणा काही म्हणजे दुसऱ्यानं काही मागितली का. नाही नाही तर अशी काही अपेक्षाच नाही ना. हो तुमच्यासाठी 1-2 हजार रुपये वाढासाठी आपण म्हणून राहिलो का. कोणा मागतली नाही आपल्याला. आणि आपल्याला ते खरं सांगतो ना इकायचीच नाही बा. ती किंमत काढूही नका आणि आपल्याला सांगूही नका. आले का नाही आपत आता. अरे पण मी म्हणतोय बा या पोट्टे राजालाच आवडली ती सायकल. हो जाऊ द्या ना. मी 7,000 देऊन देतो. 2,000 वाढ तुमची अपेक्षा. समजली म्हणली ते. 2,000 वाढवून टाकतो. जाऊ द्या. नाही ना नाही नाही बा पैशाची अपेक्षाच नाही ना आपल्याला तुमच्यासाठी राजा. नाही नाही बा 7 नाही 10 नाही 15 नाही. हो गे बा इकणंच नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला कसं भावटाव करायचाच नाही त्याचा. त्याची किंमतच नाही होऊ शकत. नाही म्हणता मग नाही का. बरं बरं ठीक आहे मग आता. हो ठीक आहे मग आता काही इलाजच नाही. आता इकतच नाही म्हणल्यावर. बरं ठीक आहे मग. नाही असं तर मग तसं. हो ठेवा मग आता ठेवा. अरे बापा काय लेखाचं मॅड आहे. हो आता त्याला 7,000 रुपये म्हणलं तरी नाही म्हणून राहिला बधी. आता याच्यापेक्षा अजून काय म्हणा. तेच तर आता मला कसं करा समजून नाही राहिलं. आता एक तर त्यातनी हार आहेच म्हणता तुम्ही नाही का. 100% आहे म्हणता. अरे 100% समोर आहे म्हणून नसला तर मला म्हणता तुम्ही. मग आता काय कसं करायचं म्हणला. नाही आता असं तर मग आपलं तसं करायच लागेल मग. ते तर आहेच म्हणा. शेवटचा मार्ग तर मग ते सायकल तर येईन आपल्याच घरी. सांगतो तुम्हाला. हो सायकल नाही दिली पैशानं तर उचलून आणू. हो पण माय काय म्हणणं आहे. हो आपल्याला एक मार्ग आहे अजून. म्हणजे सुद्यामतीनं भेटत असेल तर आपण इकतच घेऊ ती. आपला अनुभव नाही का. हो आपला आतोभाऊ. हो तिथंच राहते ते. आणि त्याचं आणि ते वावर बहुतेक कसं म्हणजे जवळपासच आहेत त्याचे. तर संबंध चांगले आहेत एकमेकासोबत. ते पोट्ट काय करण ऐकन त्याचं. याले मी भाऊले फोन लावतो. म्हणजे मग कसं क्लिअर होऊन जाते ते. सकाळी भेटून आपल्याला सायकल कव्हर करावं लागेल ती. बा त्याला फोन मग. सायकल गेलीच नाही पाहिजे मामा. 3.5 लाख रुपये हार आहे ती. पाहू ना आपण. हो ते कसं पोट्ट ऐकून नसून राहील त्याचं. हो नाही तर शिवल्या तर लेखाचं त्याला तर मुलकाची खाळ आहे.
ते तर इकतच होता, पण आता ते पोट्ट ऐकून नसून राहिलं. हो, त्याला पटवायला लावतो मी आलो भाऊले. 1 मिनिट फोन लावू द्या पहिले. काय भूषण पोहोचला का घरी मग? हो पोचलो पण काय लगायचं ते मी तुम्हाला बोलून बसलो सायकलचं. जरा घोर झाला म्हणलं घरी येऊन. हो ते काय झालं आपले मानमोडे साहेब नाही का, आता शांताराम काका आले होते घरी, तर ते त्याच्या पोराला सायकलचं काम आहे म्हणते. तर मी म्हटलं इकत नाही, पण ते काय झालं मग बाबा म्हणे आपण ते जास्त वास्त किंमत सांगू म्हणे म्हणजे घेणार नाही. तर ते तुम्हाला बोलून बसल्याच्यानं पण लगायचं 15,000 म्हणलं तरी त्यानं हो म्हणलं. 15,000 घेतो म्हणे, ते प्रोजेक्टचं तसं कामच तसं आहे म्हणजे त्याले. म्हणून म्हणलं मग ते काय लगायचं इकल्या गेली म्हटलं बा सायकल आता. भला मी तुम्हाला 2-3 हजार रुपये देऊन देतो, तुम्ही एखादी जुनी घेऊन घ्या मग. अरे नाही रे बा, तुझा फायदा होत असेल ना मग काय बा, मला 2-3 हजार काही नाही, घेईन मी मागं पुढे, काही एवढं काय अडचण नाही आपली, आता सध्या बरं आहे. फक्त म्हणलं हो पाहिजे म्हणलं 15,000 ते नगदी मागतो बरं, नाही तर दिनला का चाट. नाही चाट नाही म्हणा, हो आहे ना शांताराम काका म्हणतात आहेत ना. हो काही विषय नाही, उद्या सकाळी येऊन घेऊन चालले ते. बरोबर मग जाऊ दे ना, बरं आहे ना मग 15 जर गेले तिला का मग काय तर हो ना, पैसे झाले ना ती सायकलचे, मग हो ना असं कोणतं काम पडलं काय. बाबा ते कायचं काम आहे त्याला माहिती, आपल्याला काही माहित नाही. हो फक्त म्हणलं मग उद्या सकाळी मी येईन म्हणलं सायकल घ्यायला. हो मग पाहिजे म्हणलं बरं लक्ष ठेवतो सायकलवर, नाही तर आपण इकडे बोलून बसलो सायकलच गायब. नाही सायकल कुठे जाते, इथं जाऊन मी झोपायला तर रातच्यानं. हो फक्त एक काम कर, तू काही येऊ नको सकाळी. हो मी आता हे अनुभव दिसून राहिले आलेले. आता हे चाललेच घराकडे, तर याच्याजवळ सायकल पाठवून देतो आणि डोकशीदुखी बंद करतो. खरंच चांगलं, मग मला याचं काम नाही मग. हो मला एक तर सकाळी जावं लागते एसटीनं. बरं चालते मग. हो तुम्ही त्याच्याजवळ पाठवून देता मग. हो आता ते आले असेल चक्कर मारायला, तर त्याला म्हणा घरी माझ्या घरापाशी ठेवून दे म्हणा मग. हो बस सांगतो मी द्यायला, इथंच आहे आता झाले ते. हो वावरा चक्कर मारा आले ते. 1 मिनिट हो ठेवतो मग आता. ओके. काय देवलाल भाऊ, काय म्हणजे रे रोईंगी डुकरं गिकरं काय पोझिशन आहे म्हणलं? काही नाही हो, काही जास्त नाही आहे. आलो एक चक्कर मारून, काही तर नाही दिसलं बा. हे काय आता मोठा तापच लागला लेकाचा. हो ना गहू निघाला, हो तुडण करते लेकाची मग. ते तर आहेच म्हणा, पण मी काय म्हणतो आलो भाऊ, कोण कोण आहे सोबत, एकटे सांगा. काय लक्ष हो का येते का? हो मग काय थंडीच्या नाव कळले ते. हो जा बरं बा तू. जाऊ दे ना, आहे ना तू आता दोघांपैकी एका नाही आज. हो बरोबर, मग आता वापस चालला असेल ना. आता काय करतो, चक्कर मारले की चालले घराकडे. हो काहून काय होतं बा? नाही हे सायकल होती का नाही, हे आपलं म्हणजे सौदा झाला हिचा. हो ते आपलं मानमोडे साहेब नाही का, हो त्याच्या पोराला काहीतरी काम आहे म्हणजे ते सायकलचं, तर इकत घेतली त्याने 15,000 रुपयाची. हो तर म्हणलं तर आता हे एवढी फक्त घरी पोहोचून दे बा, म्हणजे टेन्शनचं काम नाही. मला का 15,000 रुपये घेतले का त्या बारमोडे ना? काही लावता राजा लबाड्या मारते हो राजा. हो 15,000ची. हो आता 15ची म्हणून राहिलं मग, आता ते खरं काय खोटं काय, ते उद्या येऊन राहिलं म्हणजे आले. हो तरी समजून काय खरं आहे आणि काय खोटं आहे. काय कसे काय घेतले काय माहित बा, डोकसे फिरले का लोकांचे नाही का? 15,000 सायकल राहायचे हे. हा 15 काय कसे काय पुरले बरं राहिले. बेकारच काम, एखादी लुना झाली असतील ना काय जुनी एखादी. जाऊ दे बयाळायला का नाही का, आपल्या काय करावं लागते नाही. हो आपल्या काय घेणार. हो ठीक आहे, येतो मी एक चक्कर मारून घेऊन जातो, मग शिवलालच्या घरावर ठेवून देतो मग. ये जरा हा हो कर जरा आणि चला त्या घराकडे. हो सायकल घेऊन त्याच्या घरा भेटून दे. काय म्हणते मामा लोटे रे? हो आता काय चिवाला यायले. हॅलो हा काय झोपलेच सांगा हो. हा काय आहे आता? ते काय राजा नसतात मग काय हो ना, हे भाची सुसून नाही देऊन राहिले मुली. हो ना ती सायकल, ते याची सायकल पाहिली आहे ना, ते काय ना शिवलाल टोयगोटे. हो ते पोट्ट घेऊन आलं तर म्हणते यायला आली पसंती, तर लेकाचा भाव खाऊन राहिला जरासा. तेवढं म्हणलं त्या कोणतं काय नाव भूषण, भूषण नाव आहे त्या पोट्ट्याचं. त्याला जरासं पटव ना जरा. हो म्हणा 5-6 हजार रुपये देते म्हणा. तेवढी देऊन टाकणं म्हणाले का. हो लस भाव खाऊ राहील ती. सायकल कोणती म्हणलं? भूषण टोयगोटेची का? भूषणची? हो ना तेच भूषण टोयगोटे शिवलालचं पोट्ट. हो बाप म्हणते इकतो, पोरग म्हणते इकत नाही. भाव खाऊ राहिले ते पैशासाठी. हो तेवढं म्हणाले का आपले माणसं आहे ना म्हणा. अरे काय तुम्ही राजा, तुम्हाला 5-7 हजारात दिनच काय आले ते? अरे सौदा झाला ना ते सायकलचा. व 15,000 गेली ते सायकल. हो सौदा झाला. आत्ता मी ते देवलाल टोयगोटे आहे की नाही, त्याच्या तिथं त्या खोपडीपाशीच लावून आहे ते सायकल. ते मला आता घरी घेऊन जाणार आहे. हो मग त्याचा फोन आलता ना मग शिवलाल टोयगोटेच्या पोट्ट्याचा, की 15,000ची इकली म्हणे. त्याच्या काकाजवळ आहे ती सायकल, तर म्हणे मग वावरातून घेऊन या म्हणे घरी. बोलून राहिला 15,000 घेतली का? कोणता होय ती बयाडवानाचं माय, कोण होय ती? कोण घेतली म्हणते सायकल? काय तेच म्हणलं ना मी, कोणता बयाड होते ते? हे होय ना ते आपला काय त्याचं नाव आहे ते टाकलं. हो ते आपलं हे नाही का शांतारामचा मेवणा. हो ते त्यानं घेतली म्हणते ते. सायकल ते बरोबर आहे, खादुड्याचंच काम आहे हे. मानमोडीला पाठवलं ना, असं मानमोडीनं घेतली समजा ते मेवण्यान ते शांताराम घनघणीच्या. हा बस तेच म्हणलं मग. हो सकाळी येऊन राहिला ते घ्यायसाठी. मला आत्ताच ते फोनवर ऐकलं पाहिजे त्याचं.
हो का? बरं जाऊ दे मग आता. हो, जाऊ दे आता आम्हालाच पालन काय तर. हो ठीक आहे, घेऊन जा मग घराकडे ती सायकल. पद्धतशीर नेतो फक्त. टाकशील गोर करून त्यातलं पाडशील का. ठीक आहे मग. हो ठीक आहे मग आता. हो ठेव मग आता, पाहतो आम्ही काय करायचं तर. बरोबर पाय बघ आता काय तर. बरं मी काय म्हणतो, एक मला विचारायचं आहे, हे सायकल राजा कसं कायला घेतली सर्व 15,000 त्यानं? इतकी महागाची काऊन घेतली असेल, काय कारण काय त्याचं? तुले काय माहिती आहे राजा, 3 लाख सायकल आणि ते मग ते काय त्याचं त्याला माहीत आता. हो पण पाहतो ना, मी बी येतो ते उद्या. कसं काय 15ची घेतली त्यानं तर. ब्लँकेट घेऊन येऊनच राहिलो मी उद्या. हो डबा बनवलं बरं आपला उद्याचा. हो मी जरा उद्या दुकान मांडतो तिथं. ते ब्लँकेट स्वेटर घेऊन येऊन राहिलो. हो पाहतो त्याचा आता कसा घेते तिथं. हो ठीक आहे, ठेवतो मी. ओके. ये ना हो लवकर येतो जरा. बोले ते वाढतीले उद्या जा लागते सोनोग्राफी काढाले. हो तर ते आम्ही चाललेलो आहो, तर ते डॉक्टरांच्या इकडे गेलो होतो. तर ते आम्हाला दोघांनी सांगितलं या म्हणे तुम्ही उद्या. तर ते आम्ही उद्या चाललो तिकडे 10 वाजता. तसं हो का? काही गुड न्यूज आहे का म्हणा. बरं जा ना मग, जा. हो नाही तर राहू द्या, डब्याचं काही अडचण नाही. हो आणतो आम्ही आमचं सामान. जा तुम्ही सोनोग्राफी करा, काय तुमच्या घरच्या बायाला घेऊन जा. हो टेन्शन नाही. मी येतो उद्या. हो ठीक आहे, ठेवतो मग. काय म्हणा आहे असा घोर आहे ती. तेच तर म्हणलं शिवलाल टू कुठे काऊन नाही म्हणून राहिला. 7,000 रुपये आता 15 भेटल्यावरती आपल्याला कायले देईन 7,000 आले. समजलं म्हणून तुम्हाला खादोड किती नालायक आहे तर. हो बरोबर माणूस लावला त्यानं. हो त्याचा जवळ आहे मानमोड्याचा त्या गावातनी. त्याच्या माध्यमातून बरोबर गेम केला त्याईनं. हो 15,000 सायकल उचलली त्यानं आणि उद्या सकाळी घेऊन चालला. हो राजा, म्हणजे मग आता पाहा तुम्ही जा. हो हाय का नाही मग ते येत नाही. हो हाय का नाही हार त्याच्यात? नाही हाय ना, हार हाय म्हणजे हायच त्याच्या. समजलं ना मला ते ना. खादोडीनं त्याला पाठवलं आणि ते बरोबर कवर करून राहिला. हो पण एवढं सोपं नाही त्याला. 15त नाही भेटू दे सायकल त्याला. हो त्याला लंब घालणार आहो मी. हो जाऊ ना आपणही टेकू उद्या तिथं. तर म्हणजे मग काय, म्हणजे आपण मागायचा का तिथे जाऊ ना? नाही म्हणाचं ना, आपणही घ्यायची सायकल. हो तू 15त घेतो, मी 20मध्ये घेतो. बोलले का बोली मग. होय ना, समोरासमोर लाव ना तू बोली. कोण बोलते तर. जाऊ दे ना, 1.5-2 लाखा लोकले का. हो त्याला देतो पुढे घालून, मग घेतो हात काढून. घेत बस 1.5-2 लाखाचा. हो 100% 2 लाखा लोक जातेच ते. हो त्याला माहीत आहे ना 3चा बजेट आहे म्हणून. म्हणजे बोली बोलायची आणि रस्त्यानं गेमही करायचा नाही का? म्हणजे हार आणायचा घरात, आणायचा म्हणजे आणायचा. बस सायकल घेऊन जाय म्हणा तू. हार उपसून घ्यायचा बरोबर. कुठं चानस भेटला तिथं रस्त्यात न्या. हो एखाद्या कटल्यात तर टाकून नेनच ना ती. का डोक्यावर नेते का ती. बरोबर, म्हणजे समजा चांगला शिट होता त्याला नाही. हो पाहू मग आता काय कसं करायचं, लवकर निघा लागेल मग. बस ते टेकलं की त्याच्या मांग जा. हो वाटच पाहू द्यायची आबू. हो बरोबर गाडी त्याच्या घरापाशी शिवलालची आहे. बरं पाहू मग आता नाही का. हो आता एकटा त्याला माहित आहे ना आपल्याला माहित आहे. हो गावातल्याला तर काही माहित नाही. हो गावातले तर गेले कोमात. आणि गावातल्याला काही समजून नाही राहिलं ते अजून. हो फक्त म्हणलं ते आलो भाऊन बरोबर सायकल आणतो म्हणा घरी. नाही तर बस त्याला बी गच्चू ना आपल्यालाही गच्चू. हो चला आता करा आराम तुम्ही. हो ठीक आहे मग. काय अबुजी राजा घरी जाऊन आला बा. हो म्हणजे चक्कीतच आहे. मी आलं कसा काय माणूस चक्कीत आहे बा. चला ना येऊ ना वावराकडून चक्कर मारून मारा ना बंद ते आता. लय राहिली होती ना दिवसभरापासून लाईन नाही. हो काढून टाकले आता. सकाळी घेऊन जातील लोक. हो कसं आहे आता बंद करतो आणि घरी चाललो होतो मी. हो तर म्हणलं आता मी काही वावरात येत नाही गड्या. मध्ये कसं जरा काम आहे दुसरं एक. आता कोणतं काम काढलं तुम्ही. हो चला ना राजा, आम्ही राजा तुमच्या संग कुठं येतो बा. आता काय काम आहे तुम्हाला आता. काही नाही, जरा ते टिनावरची सायकल काढायला लागते ते. हो जराशी कसं पूसपास करून जरासं बरोबर करत होते. काही जरासं नट गिट ढिल्ले आहेत ते. हो कसं एक जण मागून राहिला इकत. देऊन टाकू त्याले. अरे ज्या कंदीला आबूजी म्हणजे कंदील साबा तुम्ही. अरे म्हणलं आता रातचं त्या टिनावर चढा आणि ती सायकल काढा. कोण होय घेणार आधी. कोणाला पाहिजे भंगार सायकल. शांतारामचा मेवना नाही का, पण त्याचं पोरगा आहे ते पुण्याला. त्याला काय तरी पाहिजे म्हणे बा. त्याचा प्रयोग करते का काय त्याचा आपल्याला काय माहित नाही. पण त्याला पाहिजे म्हणते बा ते. हो असं म्हणे ते. तर 4-5 हजाराची घ्यायला तयार आहे. मग सकाळी काढा आणि ती आता रातचं निरचं बसले आपल्या काळात. हो सकाळी काढा. कुठं पोहून जाते ती. असं म्हणतो तू नाही का. हो मग काय बरं वावराकडे आता काय का विनाकारण थंडीचं. काहीच नाही ना, गेलं की आलो. एक चक्कर मारली की ते कुत्र्याला भाकरी टाका लागते दा. हो आता इंका आता मग मिळालं कसं उपाशी मारता द्यायले. चालले जाऊ तेवढं. हो चाल पटकन जाऊन पटकन येऊ. बरं तसं म्हणतं नाही का. बरं बुडीला फोन करून देतो मी. सकाळीच काढला का सायकल मग नाही का. येईल का एवढ्या सकाळी इनका का थंडीचा. पाहता येते मग सकाळच्या सकाळी. हो चाल मग वावराकडे मी बंद करते, कुलूप लावून घेतो. चालले जाऊ मग.
का मिळलं तर रातचेच कामं करते वाटते सर. अरे काय कसं काय जरा झोपारा राजा. हा काही नाही वावरात द्या आता. हो काय चाललं रखवायला चालले का? अंगाचं पाणीच झालं रे आमचं तर. हो ना, इतका मोठा म्हणलं माणूस कुठून आला बाबा हे. हो ना, काही नाही रे, भाकरी टाका लागते कुत्रे यायला का, वावरात राहते कुत्रे ते खोपडीवर मारती जा. मग शिरा म्हण चाल म्हणे. हो ना, चाल बा चक्कर मारून येऊ का एखादी. म्हणून चाललो होतो आम्ही आता वावराकडे मारती जा. असं हो का? बरं बरं ठीक आहे जा मग आता. होरामधले का रस्ता भल्ला खराब आहे. बरोबर 5-5 जात जा बा. मग काय ते बा सायकल उतरून या लागलं बोले. होरा तिथं लय बा गड्डे पडले रे जा. आता ते काय आता काय चालूच राहते. हो कुठं गड्डा तर कुठं एखादी तर कुठं ट्रॅक्टर जाते तर काही होतच राहते. पण तू कुठे चालला म्हणलं सायकल घेऊन. आता ही सायकल तर अजून कशी काय म्हणलं याची बी नाही, शिवलालची वाटते नाही. अरे काय रस्ता घोर आहे ना. त्या मुष्ट्याने इथं आणून ठेवली वावरात. त्याचा झाला सौदा. ते सकाळी भानमोडे घेऊन चालला ते सायकल. हो तर म्हणून मग त्या खोपडी बसून त्या देवलाल म्हणे घेऊन जाय म्हणे. फोन आलता घरून. बोलू राहिला काय सौदा झाला का याचा मानमोडीचा आपला त्या या सायकलचा. काय तर मग 15,000 रुपयाला घेतली ना. 15,000 रुपयाले. हो सांगा तुम्ही आता. अरे बाबा राजा काय लोक चालू झाले रे मुशिरा. पाय बरं म्हणे काय म्हणे राजा. म्हणे तुमची सायकल घ्यायला लावतो म्हणे. आणि आता पाहते सौदाही करून बसला म्हणतो. आणि 15,000 रुपये कसे काय रे बाबा. 15,000 रुपये कसे काय दिले सायकल दिले का हे म्हणेल. तेच तर मी विचारातच पडलो ना. मग रस्त्याने विचारच करत येऊन राहिला की बा एवढी सायकल आहे. 15,000 कशी काय चालली बुवा. काय आहे का या सायकलमध्ये. नाही टायर सारखे. म्हणजे कोणतं काय आहे का याच्यात. नाही, काहीतरी हे बघा सांगतो ना, सायकलमध्ये काहीतरी विशेषता असली पाहिजे. म्हणूनच मानमोड्याने एवढे रुपयाची घेतली. हो कारण की सायकल इतकी रुपयाला खपतच नाही बाबू. हो ती जुनी भंगार सायकल 1980च्या काळातली. आणि इतकी महाग चालली म्हणजे काहीतरी म्हणजे असंच वाटते म्हणजे त्याच्या पोराला लय फायदा याच्यापासून. जुनी सायकलचं मला वाटते कॉम्पिटिशन असेल का तिथं. आणि तिथं हे दाखवत असं. असं 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 म्हणजे समजा त्यांच्या पोराले कायले तरी पाहिजे तिकडे नाही का. हो मग असं मग तिकडे आता पुण्याच्या इकडे काय पैसाच पैसा आहे नाही का. 15-10,000 त्याला काय या भानमोडीने नाही. ते कसं पोराच्या शिक्षणात त्यानं घेतली त्यानं. हो कारण की त्याला आवश्यकता असं पोरगं काही दम नसेल धरून राहिलं. म्हणून त्याला ते घेऊन टाकले त्यानं. हो एक तर सायकल त्याला पटली असेल. खाजोडीच्या घरापाशी पाहिली होती त्यानं. जाऊ दे आपल्या काही करणार लागत. आपली घेत नाही ना. हो बरं झालं आता आपल्याला माहिती झालं कमीत कमी. हो चला मग आता नाही का. हो चल मग मुशिराम. हो निघू आपण आता. हो चला. हा म्हणलं बरोबर बॅटरी बरोबर पाहिजे बा. हो एकाऱ्याला यायचा पडसाद द्या. हो मीच तर आता कसं उतरत आलो. हो जा आता. हो या मग या. हो चल बा चला बा. हो चला चला.